नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत IUPAC नेम ऑफ कार्बन। तर IUPAC नेम शिकण्या अगोदर तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे। तर बघा, जर कार्बन कंपाऊंड मध्ये जर सिंगल बॉन्ड असेल तर सिंगल बॉन्ड म्हणजे असतो अल्कीन, आणि कार्बन कंपाऊंड मध्ये कार्बन मध्ये जर डबल बॉन्ड असेल तर ते असते अल्कीन, आणि कार्बन कंपाऊंड मध्ये कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला आपण म्हणतो अल्काइन। यासाठी एक बेसिक फॉर्म्युला आहे पहा, अल्काइन साठी आहे CnH2n+2 आणि अल्कीन साठी आहे CnH2n, अल्काइन साठी आहे CnH2n-2। तर बघा, इथे मी एक तुम्हाला स्ट्रक्चर काढून दिलेला आहे। इथे 1 आणि 2 कार्बन दिसत आहेत। 2 कार्बन म्हणजे काय असतं, ईथ। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कार्बनचे नेमिंग कसे आहेत। तर 2 कार्बन म्हणजे असतं ईथ, आणि यामध्ये तुम्हाला दिसतंय सिंगल बॉन्ड। सिंगल बॉन्ड आहे म्हणजे काय आहे, कोणता ग्रुप आहे, अल्केन ग्रुप आहे। तर ईथचं होतं इथेन। काय होतं, इथेन। पण इथे जर तुम्ही बघितलं तर इथे याला Cl म्हणजे क्लोरीन लागलेलं आहे, तर हे होतं क्लोरो इथेन। काय होतं, क्लोरो इथेन। त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर इथे बघा डबल बॉन्ड आहे। 2 कार्बन दिसत आहेत, कार्बन 2 आहे म्हणजे काय आहे, ईथ। 2 कार्बन म्हणजे ईथ, आणि डबल बॉन्ड आहे म्हणजे काय झालं, अल्कीन ग्रुप। ते इथे येतंय इथीन। काय होईल, इथीन। आणि इथे दिसतं Cl म्हणजे हे होईल क्लोरो इथीन। त्यानंतर इथे कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड दिसतोय। तर बघा, कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड आणि कार्बन 2 दिसत आहेत म्हणजे हा आहे इथेन, ईथ, आणि ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे हा काय आहे, इथाइन, आणि इथे क्लोरीन लागलेला आहे म्हणजे हा आहे क्लोरो इथाइन। त्यानंतर आपण यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण IUPAC नेम बघणार आहोत। तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आजपुरते एवढंच, धन्यवाद।